आपण गॅस बंद करूया। नमस्कार, मी दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण काय करतोय तर आज आपण आता मटार खूप बाजारात यायला लागलेत, फ्लॉवर पण खूप येत आहे आणि एकदम छान असतात। तर आपण आज मटार फ्लॉवरची ढाबा स्टाईल भाजी बनवतोय, मला नक्कीच आवडेल। तर बघा, मी हे असे याचे तुरे काढून घेतलेत फ्लॉवरचे आणि हे असे देठ त्याचे असे मोडून घेतलेत, म्हणजे ह्याच्यात मसाला आतपर्यंत भरला जाईल आणि हे छान हे होते। असे मी 3-4 वेळा धुवून घेतले स्वच्छ आणि त्याच्याबरोबर हे पाऊण वाटी थोडेसे जास्त हे मटार आहेत, हिरवे मटार आहेत हे, आणि हा जो त्याचा देठाकडे गाभा असतो तर ते मी असे बारीक पीसेस करून घेतले। तर चला, तर आपण आता काय करूया, आता मी गरम पाणी करून घेतलंय, ते गरम पाणी ह्याच्यात टाकूया। गरम पाणी ह्याच्यात टाकूया म्हणजे त्याने काय होईल, अळ्या वगैरे असतील ना तर त्या, आणि कचरा असेल काही तर तो राहिला उरला सुरलेला तर तो निघून जाईल। आता ह्याच्यात आपण थोडं मीठ टाकूया, नंतर थोडी हळद टाकूया, मीठ आणि हळदीमुळे हे सगळं फ्लॉवर छान आपल्याला वापरता येईल भाजीसाठी। बघा किती मस्त फ्रेश मिळालं फ्लॉवर मला। हे बुडतील एवढं पाणी टाकलंय मी गरम, थोडा वेळ ह्याच्यात ठेवूया। तोपर्यंत आपण काय करूया माहिती, खलबत हे मी 1-1.5 इंच एवढं आल्याचे तुकडे घेतलेत, ह्या 3 मिरच्या हिरव्या मी मोडून घेतल्यात आणि ह्या 7-8 लसणीच्या पाकळ्या आहेत। ह्या मी 7-8च का घेतल्या तर ह्या जाड्या आणि मोठ्या आहेत, म्हणजे बारीक लसूण असेल त्याच्या 2 पाकळ्या होतील म्हणून मी 8 घेतले। आणि आता आपण हे खलबत्त्यात कुटून घेऊया, कारण हे वाटण आपल्याला ह्या भाजीसाठी लागणार आहे। आम्ही अर्धा किलो फ्लॉवर घेतला होता। आता आपलं हे गरम पाणी थंड झालंय, आपण आता हे काढून घेऊया। आता आपण हा ठेचा जो केला होता मिरची आलं लसूण, तर तो ठेचा आपण काढून घेतोय खलबत्त्यातून। सुगंध येतोय। किलो घेतले होते फ्लॉवर, तर हे आता आपले आपण गरम पाण्यातून काढून घेतलेत। आता हे आपण मॅरिनेट करून घेऊया। तर त्याच्यासाठी बघा मी काय काय घेतलं, हा 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आहे, अर्धा चमचा हळद आहे, हे थोडंसं मीठ आहे, हे 2 चमचे बेसन आहे, आणि हे अर्धा चमचा जिरे पावडर आहे, आणि ही कसुरी मेथी आहे। तर आता आपण पहिल्यांदा हे सगळं मिक्स करून घेऊया। कसुरी मेथी सुद्धा अशी थोडी क्रश करून घेऊया, आणि हे सगळं मिक्स करून ह्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे ह्या फ्लॉवरच्या तुऱ्यांना। आता हे आपण टॉस करून घेऊया असं, म्हणजे सगळ्याला लागेल ते। सगळ्या मसाल्यांचा बघा मस्तपैकी लागले गेले, त्याला सगळा मसाला छान झाले मॅरिनेट। आता पण थोडं बाजूला ठेवूया। बघा छान मॅरिनेट झाले आपलं फ्लॉवर। हे चालू करते गॅस मी, आणि ह्याच्यात आपण 3 चमचे एवढं जवळजवळ तेल ओतूया। ह्याच्यात आपण हे मॅरिनेट केलेले तेलात छान फ्राय करून घेऊया।
थोडे क्रंची होती भेळ तेलात फ्राय केल्याने. मीडियम आहे. ही कढई मी आता नॉनस्टिक घेतली. नॉनस्टिक मध्ये छान परतून होतात बघा आणि इझिली असे मूव होतात. त्या स्टीलच्या ह्याच्यात चिटकून बसतात म्हणून ही नॉनस्टिकच तुम्ही घ्या. आता मस्त क्रंची फ्राय झाले हे बघा. आता आपण गॅस बंद करूया. 2-3 मिनिटं हे परतून घ्या असं. आता आपण ह्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी हे मसाले घेतले. आपल्याला ह्याची ग्रेव्ही करायची आहे. तर हे बघा, हे 2 चमचे काश्मीरी लाल तिखट आहे. नंतर हा अर्धा चमचा गरम मसाला आहे. ही धणे पावडर आहे अर्धा चमचा. हे 1 चमचा धणे पावडर, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट, नंतर हे अर्धा चमचा गरम मसाला, हे अर्धा चमचा हळद, हे थोडं काळं मीठ आहे आणि हे जिरे पावडर अर्धा चमचा. तर आता हे आपण ह्या बाउलमध्ये सगळं मिक्स करूया. आता हे आपण जे मसाले घेतले होते ते आता सगळे मिक्स करूया. आणि ह्याच्यात हे मी पाव कप दही फेटून घेतलं आहे. पाव कपपेक्षा थोडंसं जास्त असेल. ही आता आपली ग्रेव्ही तयार झाली भाजीची. 2 चमचे तेल ओतूया. आता मी कढई ठेवली मोठी. हे आपण फक्त 60-70% हे करून घेतलेत, म्हणजे त्याच्यात तळून घेतले, जास्त शिजवले नाहीयेत. आता ह्या मी बघा 2 लवंगा घेतल्या, 4 वेलची घेतले आणि 7-8 काळं मिरी घेतले. आता आपण हे तापल्या ह्याच्यात टाकूया. त्याच्यात 4 वेलची हिरव्या, तेल तापतंय, 2 लवंग आणि हे 7 दाणे काळे मिरची आणि एक आपण तेजपत्ता टाकतोय, खडे मसाले. आणि हे चांगले परतून घेऊया. ह्याचा खड्या मसाल्यांचा सुगंध ह्या तेलात उतरायला पाहिजे आपल्या, म्हणजे तो आपल्या भाजीत पण उतरेल. हे 2 मीडियम कांदे मी घेतले बारीक करून. ते आता परतून घेऊया. गरम पाणी भाजीसाठी ठेवलंय, कारण थंड पाणी घातलं की त्या भाजीची चव बिघडून जाते. लालसर करायचं आहे बघा, गुलाबी असा करायचा आहे. आणि आता थोडासा कांद्याचा रंग बदलला. आता त्याच्यात आपण हे वाटलेला जो ठेचा होता ना, आलं लसूण आणि मिरची, तो पण टाकायचा. आणि तोही चांगला परतून घ्यायचा आहे.
ह्याच्यात आपण काय काय टाकले बघा. खडे मसाले टाकले, तमालपत्र, लसूण, तमालपत्र, नंतर काळं मिरी 7-8 टाकलेत दाणे, त्याच्यानंतर 2 लवंगा टाकलेत आणि 4 हिरवी वेलची टाकलेत. आणि आता हे थोडंसं जिरं त्याच्यावर टाकले आणि त्याच्यानंतर आपण कांदा आणि हे छान परतून घेतलंय. हे जे फ्लॉवरच्या तुऱ्याच्या खाली जो असतो ना गाभा, तर ते पण आपण याच्यात परतून घेतोय. आता आपण ही ग्रेव्ही टाकूया. तर ह्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया. छान तेल पण सुटत चाललंय बघा. आता आपण ह्याच्यात हे मटर घालूया. आणि मंद गॅसवर आपण हे मटर थोडे शिजवून घेऊया. आता आपण ह्याच्यात ही टोमॅटो प्युरी टाकली आहे. मी दोन मीडियम टोमॅटो घेतले होते, त्याची प्युरी करून घेतली होती, ती आता ह्याच्यात टाकूया. थोडे मटार शिजल्यानंतर मग मी ही टाकली नंतर वरून. थोडं पाणी टाकलं गरम. आता मटार शिजले की नंतर आपण हे फ्लॉवरचे तुरे टाकायचे. आता आपण 5 मिनिटं हे शिजवून घेऊया मटार आधी, कारण हे आपले क्रंची झालेलेच आहेत ना अगोदर हे फ्लॉवरचे तुरे. आता आपले बघूया मटार शिजलेत का. मस्त कड आलाय. बघा मटार शिजलेत आणि टोमॅटो पण चांगले शिजले. शिजले. आता आपण ह्याच्यात हे फ्लॉवर टाकून घेऊया. आणि फ्लॉवर आपले 60-70% शिजलेले, त्यामुळे त्याच्यात पुन्हा थोडेसे 5 मिनिटं शिजवून घेऊया. आता हे घट्ट होईल ना, मग आता हे मी गरम पाणी करून घेतलंय, तर त्यातलं आपण गरम पाणी थोडं टाकूया भाजीत. म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाका. तुम्हाला भाजी ही पातळ पाहिजे, कशी पाहिजे. तुम्ही बघा हे 4.5 वाट्या छोटे टाकल्यात. आणि आता आपल्याला ह्याच्यात मेथी पण टाकायची क्रश करून. म्हणजे याचा छान सुगंध येईल. आता ह्याच्यात मिठाची चव तुम्ही आत्ताच बघून घ्या, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल.
मस्त कलर आलाय भाजीला. आता आपण हे 5 मिनिटं फ्लॉवर शिजवून घेऊया. आता आपण झाकण उघडूया. आपली भाजी शिजली आहे छान, वर्ण दिसते मस्त. वाव, कलर बघा किती सुरेख आलाय. आणि जेवढी पातळ पाहिजे तेवढी बरोबर आहे. फ्लॉवर बघा छान शिजलंय आणि अख्खेच्या अख्खे राहिले. बघा मस्तपैकी भाजी झाली. आता आपण त्याला थोडीशी कोथिंबीर टाकूया. ह्याच्यात आता आपण ह्या 2 मिरच्या टाकूया वरून. नंतर हे आल्याचे पीसेस टाकूया, जसे धाब्यावर देतात ना भाजी खायला. काही धाबा स्टाईल भाजी फ्लॉवर मटारची कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो कशी वाटली. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ सगळ्यांना तुमच्या मित्रमैत्रिणींना, फॅमिली फ्रेंड्सना शेअर करा. आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मस्त खा, स्वस्त राहा आणि मजेत राहा.